हॅलो माय डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं डी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये. फर्स्ट इयरचा सिलेबस बघणार आहोत. तरी डी फार्म फर्स्ट इयरमध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत. फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी अँड सोशल फार्मसी या 5ही सब्जेक्टचा आपल्याला प्रॅक्टिकल प्लस थेअरी या दोन्ही पण आपल्याला स्टडी करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये काय काय आहे ते बघूयात. फार्मास्युटिक्स थेअरीमध्ये आपण काय काय टॉपिक्स आहेत ते आपण बघूयात. इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिक्स, पॅकेजिंग मटेरियल, फार्मास्युटिकल एड्स, युनिट ऑपरेशन हे चॅप्टर आहे त्यांचे. टॅब्लेट्स, बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच की प्लांट लेआउट हे या चॅप्टरचं मेन नेम आहे. आणि 7वा चॅप्टर आहे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. फार्मास्युटिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मुख्यतः फॉर्म्युलेशन्स बनवायचे असतात. जसे की लिक्विड ओरल प्रिपरेशन बनवावं लागतात, जसे की सिंपल सिरप, आणि त्याच्यामध्ये काही इलिक्झर्स वगैरे आहेत. इमल्शन पण बनवावं लागते. सस्पेन्शन, ऑइंटमेंट, क्रीम्स, जेल्स, लिनिमेंट्स, ड्राय पावडर, स्टराईल इंजेक्शन, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल्स, टॅब्लेट्स etc. आपल्याला हे सर्व बनवावं लागते फॉर्म्युलेशन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असाइनमेंट पण दिलेले असतात. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या थेअरीमध्ये आपण बघूयात काय काय आहे ते. आपल्याला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू फार्मास्युटिकल केमिस्ट्री, आणि सेकंड आहे व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस, थर्ड इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्ये पॉईंट आहेत काही. चौथा आहे नॉमिनक्लेचर कसे द्यायचे ड्रगला. 5वा आहे ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजेच की आता इथून पुढे आपल्याला सर्व ड्रग आहेत आणि त्या ड्रगचं क्लासिफिकेशन प्लस त्यांचे एक्झाम्पल्स. त्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला त्या ड्रगचं सपोज ॲनेस्थेटिक्स आहेत, त्याच्यामध्ये ॲनेस्थेटिक्सचं क्लासिफिकेशन आणि थिओपेंटल सोडियम, केटामाइन हायड्रोक्लोराईड, प्रोपोफॉल हे जे काही ड्रग आहेत त्याचं आपल्याला ऑल इन्फॉर्मेशन दिलेली असते, जसे की स्ट्रक्चर, केमिकल नेम, त्याचे युजेस etc. हे सर्व हा पॅटर्न सर्व ड्रगसाठी लागू होतो. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला जास्त करून तर लिमिट टेस्ट, व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस म्हणजेच की जे काही व्हॉल्यूमेट्रिक बघू शकतो आपण, एसे असतात. फंडामेंटल्स ऑफ प्रिपरेटिव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्री, प्रिपरेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, आयडेंटिफिकेशन अँड टेस्ट फॉर प्युरिटी अँड फार्मास्युटिकल्स एक्सेट्रा. फार्माकोग्नोसीच्या थेअरीमध्ये आपण बघूयात काय काय आहे ते. डेफिनेशन्स म्हणजेच की इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी, क्लासिफिकेशन, ड्रगचे कसे क्लासिफिकेशन केलं जाते हे या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. जसेच की आपल्या अल्फाबेटिकली, टॅक्झॉनॉमिकली, मॉर्फोलॉजिकली, फार्माकोलॉजिकली अँड केमिकली अँड टॅक्झॉनॉमिकली आपण क्लासिफिकेशन करू शकतो ड्रगचं. क्वालिटी कंट्रोल अँड क्रूड ड्रग्स हे आपल्याला चॅप्टर आहे. आणि 4था चॅप्टर आहे ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन, टेस्ट्स, म्हणजेच की हे ऑल टॉपिक्स आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. समोरचा चॅप्टर आहे, आपल्याला समोरच्या चॅप्टरला नाव देता येईल ड्रग्स जे काही आपल्याला आहेत. लॅक्झेटिव्ह, कार्डिओटोनिक हे त्याचे टाईप झाले, आणि त्याचे एक्झाम्पल म्हणलं तर लॅक्झेटिव्हचं म्हणलं तर ॲलो, कॅस्टर ऑइल, इसाबगोल, सेन्ना हे आहेत. आणि 6वा चॅप्टर बघितला तर प्लांट फायबर्स यूज्ड ॲज अ सर्जिकल ड्रेसिंग हे आहे. 7वा चॅप्टर आपल्याला आहे बेसिक प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्ड इन द ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ मेडिसिन लाईक आयुर्वेदिक. आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीम्स हे करायच्या आहेत, मेडिसिन्सच्या स्टडी करायच्या आहे, जसे की आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला
वेगवेगळे पॉईंट आहेत, जसे की फॉर्म्युलेशन पण आहेत आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करण्यासाठी, जसे की आरिष्ठा, आसावा, घृतिका, तैल्या, तैला, चूर्णा, लेह्या अँड भस्मा. आणि आपल्याला 8वा चॅप्टर आहे रोल ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स इन नॅशनल इकॉनॉमी अँड देअर एक्सपोर्ट पोटेन्शियल. 9वा चॅप्टर आहे हर्ब्स ॲज अ हेल्थ फूड. याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रास्युटिकल, अँटीऑक्सिडंट हे आहे त्याचं नॉमेनक्लेचर म्हणजे सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस याच्याबद्दल स्टडी करायची आहे. हर्बल कॉस्मेटिक्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲलोवेरा जेल, आल्मंड ऑइल याची क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट, कमर्शियल प्रिपरेशन, थेरपॅटिक्स अँड कॉस्मेटिक युजेस हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ ड्रग हा एक चॅप्टर आहे आपल्याला. फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला जास्त करून तर आपल्याला सर्व जे काही ड्रग दिसत आहेत त्याची आपल्याला TS काढायचे असतात. मेजर एक एक्सपेरिमेंट असतो आणि एक मायनर असतो, तो आपण बघूत यात समोरच्या व्हिडिओमध्ये. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी थेरीमध्ये आपल्याला जास्त करून जे काही 12वीला झालेलं आहे तेच आहे. फक्त याच्यामध्ये एवढं आहे की ऑल सिस्टीम आहेत आणि त्याची फिजिओलॉजी अँड ॲनाटॉमी याच्यामध्ये दिलेली आहे. जसे की ऑसियस सिस्टीम आहे, तर ऑसियस सिस्टीममध्ये आपल्या बोन्सची ॲनाटॉमी प्लस फिजिओलॉजी दोन्ही पण दिलेलं आहे. लिम्फॅटिक सिस्टीम सेम. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीच्या प्रॅक्टिकलमध्ये बघायचं झालं तर आपल्याला RBC काउंट, WBC काउंट, जसं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, ब्लिडिंग टाईम हा बघावं लागते आपल्याला. आणि स्टडी पण आहे आपल्याला, जे काही आपण प्रॅक्टिकल थेरीमध्ये जे काही आपण बघितलं आहे ते आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा स्टडी करायचं आहे. सोशल फार्मसीमध्ये बघायचं झालं तर आपल्याला एकूण 6 चॅप्टर आहेत. इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, न्यूट्रिशन अँड हेल्थ. 4था झाला एपिडेमिओलॉजी. 5वा आहे इंट्रोडक्शन टू हेल्थ सिस्टीम अँड ऑनगोईंग नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. आणि 5वा आणि 6वा हा दोन्ही जे आहेत ते एकत्रच येतात. आणि फार्माको इकॉनॉमिक्स हे 6 चॅप्टर आहेत. सोशल फार्मसीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये बघायचं झालं तर आपल्याला हे प्रॅक्टिकल बघावं लागतील. नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल फॉर चिल्ड्रन, अडल्ट व्हॅक्सिन शेड्यूल याच्यामध्ये व्हॅक्सिनचे शेड्यूल, डोस वगैरे दिलेले आहेत. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, काउन्सिलिंग कशी करायची, फार्मासिस्ट काय करू शकतो, फार्मासिस्टचे रोल काय आहेत फॅमिली प्लॅनिंगमध्ये, हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे. हा झाला DPharm फर्स्ट इयरचा सिलेबस. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स.